नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 200 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत। सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेले आहेत, तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून डॅश डॅश यांनी स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे। लक्षात ठेवा, सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून रमाबाई रानडे यांनी स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला। पुढील प्रश्न पहा, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर। लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष आत्माराम पांडुरंग तरखडकर। पुढे पहा, विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? तर गोसी खुर्द। गोसी खुर्द। महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई शिखर। बिहार राज्याची राजधानी कोणती? तर पाटणा ही बिहार राज्याची राजधानी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? काय होते? तर राजमाता जिजाऊ। लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ। पुढे पहा, मराठीतील पहिली स्त्री निबंधकार कोण आहेत? तर ताराबाई शिंदे। मराठीतील पहिली स्त्री निबंधकार ताराबाई शिंदे। मराठीतील पहिली स्त्री कथाकार कोण आहेत? तर काशीबाई कानेटकर। लक्षात घ्या, मराठीतील पहिली स्त्री कथाकार काशीबाई कानेटकर। मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? तर वि स खांडेकर यांना। कशाबद्दल? ययातीबद्दल। लक्षात ठेवा, ययाती ही कादंबरी आहे आणि कोणाची आहे? वि स खांडेकर यांची आहे। आणि त्या ययाती कादंबरीबद्दल त्यांना मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। पुढे पहा, मराठीतील पहिले गीताभाष्य कोणते? तर ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच दुसरं नाव काय आहे? भावार्थ दीपिका। लक्षात ठेवा, भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी एकच आहे। पुढे पहा, मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी कोणती आहे? तर बळीबा पाटील। मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी बळीबा पाटील, कृष्णराव भालेकर यांची। पुढे पहा, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल। लक्षात ठेवा, 20 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। डायनामाइटचा शोध कोणी लावला? अल्फ्रेड नोबेल। सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर आहे। पुढे पहा, बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड राज्यामध्ये बेटला राष्ट्रीय उद्यान आहे। पुढील प्रश्न पहा, तांदळाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक उत्पादन होते। पुढील प्रश्न, भारतीय स्टेट बँकेची स्थापना केव्हा झाली? तर 1955। लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप वेळा तलाठी भरती पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। भारतीय स्टेट बँकेची स्थापना केव्हा झाली? 1955। पुढे पहा, मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश कोणाला म्हणतात? तर नॉर्वे। नॉर्वे। गव्हाचे कोठार कोणाला म्हणतात? तर युक्रेन। गव्हाचे कोठार युक्रेन। भारतात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1991 साल लक्षात ठेवा, 1991। तिल्लारी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिल्लारी धरण आहे। पुढील प्रश्न पहा, डांटे याने इटालियन भाषेत लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात माणसांच्या भावनांचे वर्णन केले आहे? तर डिव्हाइन कॉमेडी। लक्षात घ्या, डांटे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव काय आहे? डिव्हाइन कॉमेडी। डिव्हाइन कॉमेडी। आणि यामध्ये माणसांच्या भावनांचे वर्णन केलेलं आहे। पुढे पहा, कोणत्या शोधामुळे वीज निर्मिती शक्य झाली? तर अणुशक्ती। अणुशक्ती। संगणकाचा शोध हा कोणत्या शतकातील महान शोध आहे? तर 20व्या शतकातील महान शोध आहे संगणकाचा शोध। संगणकाचा शोध हा
20व्या शतकातील महान शोध आहे. बिहारमधील कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे? कोणती आहे? तर मधुबनी. लक्षात घ्या, बिहारमध्ये मधुबनी नावाची चित्रशैली आहे. ओके, ती प्रसिद्ध आहे. राईट बंधूंनी कोणता शोध लावला? तर विमानाचा शोध लावला. मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणची अश्मयुगातील गुहाचित्रे आहेत? मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणची अश्मयुगातील गुहाचित्रे आहेत? तर भीमबेटका. भीमबेटका. महाराष्ट्रातील कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे? तर वारली ही चित्रशैली आहे आपल्या महाराष्ट्रातील आहे. पुढे पहा, केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली? कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली होती. भारताचा शोध हे जे पुस्तक आहे ते कोणी दिले? तर पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचा शोध हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. पुढे पहा, ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आदिवासी कल्याण. राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर ॲलन ह्यूम. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वि. सावरकर यांचं पुस्तक आहे माझी जन्मठेप. दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला? तर महात्मा गांधी यांनी दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला. रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या संदर्भात त्यांना ब्रिटिश शासकांनी बहाल केलेली सर ही पदवी त्यागली? तर जालियनवाला बाग हत्याकांड. लक्षात ठेवा, रवींद्रनाथ टागोर यांना ब्रिटिशांनी सर ही पदवी दिलेली होती, पण ती त्यांनी काय केली? परत केली होती. का केली होती? तर जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यामुळे. पुढे पहा, डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. डॉक्टर बापूजी साळुंखे. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा कोणता? तर चंपारण्य सत्याग्रह. लक्षात ठेवा, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. चंपारण्य सत्याग्रह हा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1917. दक्षिण आफ्रिकेतून जेव्हा महात्मा गांधी भारतात आले होते तेव्हा त्यांनी हाती घेतलेला पहिला लढा कोणता? चंपारण्य सत्याग्रह. पुढे पहा, क्रांतिसिंह नाना पाटील व जी.डी. बापूलाड यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? तर तुफान सेना. तुफान सेना. बाबूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याशी जोडलेले आहे? तर सुभाषचंद्र बोस यांच्याशी. पुढे पहा, जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन DC USA. वॉशिंग्टन DC USA. भारतात पहिले औद्योगिक धोरण कधी लागू करण्यात आले? तर 1948 साल. लक्षात ठेवा, 1948 या वर्षी भारतात पहिले औद्योगिक धोरण लागू करण्यात आले. पुढे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि राजकीय गुरु कोण होते? तर दादाजी कोंडदेव. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? दादाजी कोंडदेव. राजकीय गुरु कोण होते? तेच होते. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत कोणाला पेशवे म्हटले जायचे? तर पंतप्रधान. पुढे पहा, गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे? तर भागीरथी. कम्युनिस्ट जाहीरनामा कोणी लिहिला? तर कार्ल मार्क्स. कम्युनिस्ट जाहीरनामा. सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला होता. त्यावर हिंदी लोकांच्या वतीने कोणी सही केली होती? तर राजाराम मोहन रॉय. लक्षात घ्या, सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला होता. कोणी केला होता? तर राजाराम मोहन रॉय यांनी. तर हिंदी लोकांच्या वतीने त्यावर सही कोणाची होती? तर राजाराम मोहन रॉय यांची सही होती. पुढील प्रश्न पहा, विधवा विवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून कोणी ग्रंथ लिहून घेतला? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी. विधवा विवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून बाळशास्त्री जांभेकर यांनी ग्रंथ लिहून घेतला. पुढे पहा, तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर खत उत्पादन. खत उत्पादन
तपकिरी क्रांती. पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पादन. पुढे पहा, मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? तर देवनागरी लिपीचा वापर करतात. ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात? तर व्यंजन असे म्हणतात. काय म्हणतात? व्यंजन. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती घोषणा दिली होती? तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. लक्षात ठेवा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणाचा आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ आहे थॉट्स ऑन पाकिस्तान. पुढे पहा, जगन्नाथ शंकरशेठ यांचे पूर्ण नाव काय होते? तर जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे. नाना शंकरशेठ मुरकुटे. मित्रांनो, त्यांनाच नाना पण म्हणायचे, लक्षात ठेवा. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, नाना शंकरशेठ मुरकुटे. ओके. पुढे पहा, सुरक्षा आगगाडीच्या गुलामध्ये कोणता ज्वलनशील पदार्थ वापरला जातो? तर अँटीमनी ट्रायसल्फाईड. अँटीमनी ट्रायसल्फाईड. पुणे ते सातारा दरम्यान कोणता घाट आहे? तर खंबाटकी घाट. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुणे सातारा खंबाटकी घाट. तर या घाटाचं वैशिष्ट्य काय आहे? तर वाहतूकदृष्ट्या महत्त्वाचा घाट आहे. पुढे पहा, क्षयाचे जंतू शोध कोणी लावला? जे काही क्षयाचे जंतू आहे याचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट कॉक यांनी शोध लावला. डबल हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लॉन टेनिस. डबल हा शब्द लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे. भारतातील सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी. इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शक्तीस्थळ. लक्षात ठेवा, शक्तीस्थळ. गवताळ प्रदेशांना पंपास म्हणतात, ते कोणत्या देशात आहे? तर अर्जेंटिना. देशाचे मुख्य हवामान मॅपिंग कार्यालय कोणत्या शहरात आहे? तर पुणे शहरात आहे. संत तुकाराम महाराजांचे आडनाव काय होते? तर अंबिले. लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराजांचं आडनाव काय होतं? अंबिले. महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोणते? तर राजघाट. पुढे पहा, इंडियन मजलिस हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर अरविंद घोष यांचं वृत्तपत्र आहे इंडियन मजलिस. इंडियन सोशॉलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांचं वृत्तपत्र आहे इंडियन सोशॉलॉजिस्ट. लक्षात घ्या, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. इंडियन मजलिस म्हटलं तर अरविंद घोष आणि इंडियन सोशॉलॉजिस्ट म्हटलं तर श्यामजी कृष्ण वर्मा. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 81 यामध्ये कशाची तरतूद आहे? तर लोकसभा. लोकसभा कलम 81. भारतीय राज्यघटनेतील कलम 110 यामध्ये कशाची तरतूद आहे? तर धन विधेयक. धन विधेयक. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर 2.4%. लक्षात ठेवा, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.4% आहे. पुढे पहा, धान्याची रास असते तसे नाण्यांची काय असते? काय असते? तर चळत असते. काय असते? चळत. पुढे पहा, विद्यानंद हे कोणाचे टोपण नाव आहे? तर दामोदर केशव पांडे. दामोदर केशव पांडे यांचं टोपण नाव आहे विद्यानंद. भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे? तर आपला तिरंगा. पुढे पहा, मानवी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? कोण करतं? तर जे काही मूत्रपिंड असतं ते. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर त्वचा, आपली स्किन. भारतीय राज्यघटनेतील भाग 17 काय आहे? तर भाषा. भाग 17 भाषा. भारतीय राज्यघटनेतील भाग 18 काय आहे? तर आणीबाणी तरतुदी. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, तोंडी पाठ करा. भाग 17 भाषा, 18 आणीबाणी तरतुदी. पुढे पहा, पुलकित सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश. सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. दोन्ही प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुलकित सरोवर आंध्र प्रदेश, सांभर सरोवर राजस्थान. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 14 कशाशी संबंधित आहे? तर कायद्यासमोर समानता. कलम 14 कायद्यासमोर समानता. भारतीय राज्यघटनेतील कलम 17 कशाशी संबंधित आहे? तर अस्पृश्यता निर्मूलन. कलम 17 अस्पृश्यता निर्मूलन. जागतिक ग्राहक दिन कधी असतो? 15 मार्च. जागतिक ग्राहक दिन 15 मार्च. जागतिक जल दिन कधी असतो? 22 मार्च. जागतिक जल दिन. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणाला म्हटले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले.
लक्षात घ्या, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असं महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटलं जातं. जस्टिस ऑफ द पीस ही पदवी कोणाला दिली होती? तर जगन्नाथ शंकर शेठ. पुढे पहा, फ्रान्स देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर फुटबॉल. फ्रान्स फुटबॉल. चीन देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता? टेबल टेनिस. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं? जर तुम्हाला पर्यायामध्ये 4 पर्याय दिले, एक ट्रिक लक्षात ठेवायची. फ्रान्स फ, फ वर्ण फ, फुटबॉल. चीन, चीन वर्ण चीचा ट असं च आणि ट जरा सारखे दिसतं की नाही, मग टेबल टेनिस असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 52 कशाशी संबंधित आहे? तर भारताचे राष्ट्रपती. कलम 52. विद्यार्थी मित्रांनो, वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा कलम 52 भारताचे राष्ट्रपती, कारण प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे. कलम 52 भारताचे राष्ट्रपती. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 54 कशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रपतींची निवडणूक. कलम 54 राष्ट्रपतींची निवडणूक. पुढे पहा, लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यातील काळ ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, लहानपणी मी प्राणायाम करत असे, असे ना म्हणजे काय? लगेच कळतं भूतकाळ आहे. आता करतोय का? नाही, म्हणजे भूतकाळ आहे. करत असे म्हणजे काय? रीती भूतकाळ. ओके. पुढे पहा, पागा या शब्दाचा अर्थ काय होतो? पागा म्हणजे काय? घोड्यांना ठेवण्याची जागा याला म्हणतात पागा. ओके. घोड्यांना ठेवण्याची जागा म्हणजे काय? पागा. पुढे पहा, दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो. यामध्ये कोणता अलंकार असतो? समजा दोन वस्तू असतील, त्यामध्ये सारखेपणा असेल, साम्य असेल. ज्यावेळेस असं साम्य, सारखेपणा दाखवला जातो, त्याचं वर्णन केलं जातं, त्यास कोणता अलंकार असतो? उपमा अलंकार असतो. पुढे पहा, मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ ओळखा. लगेच समजतं मी पत्र लिहीन, लिहीन म्हणजे तुम्हाला लिहायचंय. म्हणजे पुढे जाऊन लिहिणार आहे. आता लिहितोय का? नाही. लिहिलंय का? नाही. लिहीन म्हणजे काय? भविष्यकाळ. पुढे पहा, गौतम बुद्धांनी कोणत्या वयात आपले घर सोडले? तर वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी आपले घर सोडले. गौतम बुद्धांनी दिलेला शेवटचा उपदेश कोणता? तर सर्व गोष्टी नाशवंत आहे, म्हणून माणसाने स्वतःचा मार्गदर्शक स्वतःच असावा. लक्षात ठेवा मित्रांनो, गौतम बुद्धांनी दिलेला शेवटचा उपदेश काय आहे? सर्व गोष्टी नाशवंत आहेत, म्हणून माणसाने स्वतःचा मार्गदर्शक स्वतःच असावा. पुढे पहा, युनिव्हर्स बॉस या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर ख्रिस गेल. टर्बोनेटर या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर हरभजन सिंह. हरभजन सिंह. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 61 कशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रपतीवर महाभियोग. विद्यार्थी मित्रांनो, वहीमध्ये पहिल्या पानावर लिहून ठेवा राष्ट्रपती महाभियोग कलम 61. राष्ट्रपती महाभियोग कलम 61. पुढे पहा, राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम क्रमांक 72. लक्षात ठेवा, कलम 61 आणि कलम 72 यांच्यावर वारंवार पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. कलम क्रमांक 61 राष्ट्रपतीवर महाभियोग आणि कलम क्रमांक 72 राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार. दोन्ही प्रश्न लिहून ठेवा. पुढे पहा, भीमा नदीने पंढरपूर येथे चंद्रकार वळण घेतल्याने त्या नदीस काय नाव पडले आहे? तर चंद्रभागा असं नाव पडलेलं आहे. महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा, मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांना कोणत्या परदेशी विद्वानाने सल्ला दिला होता? तर चाणक्य. लक्षात ठेवा, मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांना चाणक्य या परदेशी विद्वानाने सल्ला दिला होता. भारतात राष्ट्रीय पंचायती राज दिन कधी साजरा केला जातो? तर 24 एप्रिल. लक्षात घ्या, राष्ट्रीय पंचायती राज दिन 24 एप्रिल. पुढे पहा, भारतातील कापसाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर गुजरात. गुजरात. जगातील सर्वात मोठी मशीद कोणती आहे? तर जामा मशीद. कुठे आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. पुढे पहा, गयावया करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर केविलवाणी विनंती करणे. गयावया करणे, केविलवाणी विनंती करणे. अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर अतिशय संतापणे. अंगाचा तिळपापड होणे, अतिशय संतापणे. सौर मंडळातील प्रमुख ग्रहांमध्ये पृथ्वीचे स्थान काय आहे? तर सौर मंडळातील प्रमुख ग्रहांमध्ये पृथ्वीचं स्थान काय आहे, म्हणजे कितवं आहे? तर 5वे आहे.
संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावते? तर राष्ट्रपती. विद्यार्थी मित्रांनो, वहीमध्ये पहिल्या पानावर लिहून ठेवा. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावते? राष्ट्रपती बोलावतात. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, किरणोत्सर्गिता म्हणजे काय? रेडिओ ऍक्टिव्हिटी. लक्षात घ्या, किरणोत्सर्गिता हा मराठी शब्द आहे. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रेडिओ ऍक्टिव्हिटी. याचा शोध फ्रेंच शास्त्रज्ञ हेनरी बेक्वेरेल यांनी लावला. कधी लावला? 1896 मध्ये लावला. ओके. जर असा प्रश्न विचारला गेला काय की किरणोत्सर्गिता शोध कोणी लावला? तर हेनरी बेक्वेरेल किंवा बेक्वेरेल. ओके. कधी लावला? 1896. विद्यार्थी मित्रांनो, हेनरी बेक्वेरेल असं म्हटलं तरी चालेल आणि काही पुस्तकामध्ये हेनरी बेक्वेरेल असं सुद्धा दिलेलं आहे. तर पहा, युरेनियमच्या क्षारांमधून निघणाऱ्या किरणांमुळे छायाचित्रपट्टी काळी पडते हे त्यांनी पाहिले आणि या घटनेला किरणोत्सर्गिता असे नाव दिले. पुढे पहा, भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? लता मंगेशकर. लक्षात ठेवा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला इंदिरा गांधी आणि महाराष्ट्रीयन महिला लता मंगेशकर. पुढे पहा, हत्तीच्या जे काही राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. बालक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 14 नोव्हेंबर. राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर आणि बालक दिन 14 नोव्हेंबर. पुढे पहा, गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लता मंगेशकर यांना गानकोकिळा म्हणून ओळखले जाते. गरिबांचे कैवारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर के कामराज, गरिबांचे कैवारी. पुढे पहा, हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर करभ. हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात? करभ. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? करडू म्हणतात. काय म्हणतात? करडू. पुढे पहा, मधुमेह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबर मधुमेह दिवस. राष्ट्रीय प्रेस दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रेस दिन 16 नोव्हेंबर. पुढे पहा, पश्चिम बंगाल या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? तर गंभीरा. पश्चिम बंगाल, गंभीरा. उत्तर प्रदेश या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? तर कथक. पुढे पहा, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? तर 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. INS विक्रांत हे जहाज कोणत्या देशाने भारताला दिले होते? तर ब्रिटन या देशाने. युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सालारजंग संग्रहालय कोठे आहे? तर हैदराबाद या ठिकाणी सालारजंग संग्रहालय आहे. एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ काय होतो? तर कोणत्याही भांडणात दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात. खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर अपराधी व्यक्तीला मनातून भीती वाटत असते, तो मनात अस्वस्थ असतो. म्हणजे काय? खाई त्याला खवखवे. पुढे पहा, कलम 300 कशाशी संबंधित आहे? तर अनुसूचित जाती किंवा जमातींसाठी आरक्षण. कलम 343 काय आहे? तर संघराज्याची अधिकृत भाषा. कलम 343 संघराज्याची अधिकृत भाषा. पुढे पहा, पाण्यात राहून माशाशी वैर कशाला? याचा अर्थ काय होतो? समाजात ज्यांच्यासोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. ओके. पुढे पहा, जी खोड बाळा ती जन्म काळा या म्हणीचा अर्थ काय होतो? तर जन्मजात अंगी असलेले गुण किंवा दुर्गुण जन्मभर जात नाही. पुढील प्रश्न पहा, गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारसरणीचा प्रसार केला? तर विवेकवाद आणि सामाजिक सुधारणा. लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर यांनी विवेकवाद आणि सामाजिक सुधारणा विचारसरणीचा प्रसार केला. गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? तर 1895. 1895. केशवकुमार हे कोणाचे टोपण नाव आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे केशवकुमार. सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. बॅडमिंटन. पुढे पहा, शिक्षणाची गंगा खेडोपाडी व गरिबातील गरिबांपर्यंत पोहोचविणाऱ्या कोणत्या व्यक्तीला आधुनिक भगीरथ म्हणून गौरविले जाते? तर कर्मवीर
भाऊराव पाटील. शिक्षणाची गंगा खेडोपाडी व गरिबातील गरिबापर्यंत पोहोचविणाऱ्या कोणत्या व्यक्तीला आधुनिक भगीरथ म्हणून गौरविले जाते? तर कर्मवीर भाऊराव पाटील. पुढे पहा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? आंबा. राजर्षी शाहूंचा जन्म 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव काय होते? तर यशवंतराव जयसिंगराव घाटगे. लक्षात घ्या, राजर्षी शाहूंचा जन्म 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे घाटगे असं होतं. आणि हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, संजय हे कोणाचे टोपणनाव आहे? तर माधव पंढरीनाथ शिखरे. माधव पंढरीनाथ शिखरे यांचं टोपणनाव आहे संजय. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. आयडॉल्स हे पुस्तक कोणाचे आहे? सुनील गावस्कर. आयडॉल्स. पुढे पहा, फ्रेंच लव्हर हे पुस्तक कोणाचं आहे? तस्लिमा नसरीन. फ्रेंच लव्हर. पुढे पहा, ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस काय म्हणतात? तर अयन स्थिती म्हणतात. काय म्हणतात? अयन स्थिती. पुढे पहा, 21 मार्च या संपात दिनाला उत्तर गोलार्धात काय म्हणून ओळखले जाते? तर वसंत संपात. वसंत संपात. पुढे पहा, जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावायचा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर सरपंचाकडे सादर करावा लागतो. पुढे पहा, म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे? तर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? तर बिल गेट्स. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स. पुढील प्रश्न पहा, कायमस्वरूपी वसाहत हा सिद्धांत कोणी दिला? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमस्वरूपी वसाहत हा सिद्धांत दिला. सहाय्यक आघाडी प्रणालीचे जनक कोण होते? तर लॉर्ड वेलस्ली. सहाय्यक आघाडी प्रणालीचे जनक लॉर्ड वेलस्ली. महात्मा गांधींच्या पत्नीचे नाव काय होते? तर कस्तुरबा गांधी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? A.O. ह्यूम. लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक A.O. ह्यूम. पुढे पहा, बाबा पद्मनजी कोणत्या धर्माचे अनुयायी झाले होते? तर ख्रिश्चन धर्माचे अनुयायी झाले होते. बाबा पद्मनजी यांनी कोणत्या विषयावर लेखन केले? तर स्त्रियांची स्थिती, धर्म, शिक्षण व सामाजिक सुधारणा. पुढे पहा, महाराष्ट्रात कधीपासून पंचायत राज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली? तर 1 मे 1962. लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा, हा प्रश्न लिहून ठेवा. महाराष्ट्रात कधीपासून पंचायत राज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली? 1 मे 1962. पुढे पहा, कोणत्या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन दिले होते? तर चोल. जागतिक अन्न दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 16 ऑक्टोबर. जागतिक मानवाधिकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर. पुढे पहा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? शब्द असे म्हणतात. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय? तर भाषा. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जून. जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 डिसेंबर. आग्रा किल्ला कोणी बांधला? तर अकबराने बांधला. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे? तर उत्तर प्रदेश. शतपत्रे कोणी लिहिली? तर गोपाळ हरी देशमुख. त्यांनाच काय म्हणतात? लोकहितवादी. लक्षात ठेवा. ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. कलम 368 कशाशी संबंधित आहे? तर घटना दुरुस्तीच्या तरतुदी. कलम 370 कशाशी संबंधित आहे? जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा. कलम 370.
1857च्या बिहारमधील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर नेताजी कुंवरसिंह. नेताजी कुंवरसिंह. 1857च्या उठावाचे नेतृत्व दिल्लीमधून कोणी केले? तर बहादूर शाह जफर. लक्षात ठेवा, दिल्लीमधून कोणी केलं होतं? तर बहादूर शाह जफर. आणि बिहार या ठिकाणाहून नेताजी कुंवरसिंह. पुढील प्रश्न पहा, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार आहे? तर लोकसभा. लोकसभेला. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी मंजूर केला? लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन. भारतातील सर्वात मोठे शेंगदाणे उत्पादक राज्य कोणते? गुजरात. भारतातील पहिले प्राचीन शहर कोणते सापडले? तर हडप्पा. हडप्पा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? बाळ गंगाधर टिळक. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. आफ्रिकेतील स्थानिक लोक म्हणजे पिग्मी कुठे राहतात? कॉंगो नदीच्या खोऱ्यात. आफ्रिकेतील स्थानिक लोक पिग्मी कुठे राहतात? कॉंगो नदीच्या खोऱ्यात. पुढे पहा, मक्का कुठे आहे? तर सौदी अरेबिया. पुढे, जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? हमिंगबर्ड. मानवाचा पाळीव प्राणी म्हणून पहिला प्राणी कोणता होता? तर कुत्रा. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून वातावरणाचा कोणता थर आपले संरक्षण करतो? तर ओझोन. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे दर्गा कुठे आहे? तर अजमेर या ठिकाणी आहे. सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली होती? तर गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभा स्थापन केली होती. सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला होता? तर महात्मा फुले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? जिजाबाई. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे स्थापन झाले? तर तारापूर, आपल्या महाराष्ट्रामध्ये. प्रसिद्ध नृत्य प्रकार कथकली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर केरळ. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान. मौर्य साम्राज्यात पाटलीपुत्र कोणत्या शासकाची राजधानी होती? तर चंद्रगुप्त मौर्य. पुढील प्रश्न पहा, मायकेल फॅराडे कोणत्या शोधासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्युत चुंबकीय प्रेरण. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? 24 ऑक्टोबर 1945. विद्यार्थी मित्रांनो, लिहून ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 24 ऑक्टोबर 1945. पुढील प्रश्न पहा, मॅग्ना कार्टा कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर इंग्लंड या देशाशी संबंधित आहे. प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? तर 1757. लक्षात घ्या, 1857 नाही, तुम्हाला पर्यायामध्ये असेल 1857, 1657, 1757. लक्षात घ्या, 1757 प्लासीची लढाई. विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. पहा, तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट करून सांगायचंच आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. जर या व्हिडिओमध्ये अजून काही सुधारणा करायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सुचवा. त्या प्रकारे आपण सुधारणा करू. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.